हाय हॅलो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ब्लाऊजची कटिंग, ते पण डायरेक्ट अस्तरवरती आणि मेन ब्लाऊज पीस पण कसं कट करायचं ते पण सांगणार आहे. तर हे पहा, ब्लाऊज आहे हे. आता घेतलेला आहे मी हा ब्लाऊज. पूर्ण हा ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज आहे. पाठीमागं डिपनिक आहे. ब्लाऊजचे मी पूर्ण माप वगैरे घेतलेले आहेत आणि हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे. 1 इंच कस्टमर आहे माझ्याकडं. तर हे पहा, अशा पद्धतीने मी आता ब्लाऊजचं कटिंग करणार आहे. हे बघा, अस्तर घेतलेलं आहे आणि इथनं खूप मोठं ब्लाऊज आहे. ब्लाऊजचं माप आहे 10.5 इंच चौथा भाग, म्हणजेच 10.5 इंच म्हणजे तर 44 इंच, 10.15 किंवा 10.5, तर 42 ते 44 असं माप आहे. 44 आहे पण मला आता 42 माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने, कारण की खूप मोठं माप आहे. मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि आपल्याला मोठी भाई करायची आहे. भाई पण 10ची करायची आहे आणि मोठ्या भाईचं पण कटिंग मी कसं करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आहे ना, मग आज व्हिडिओ ना तुम्ही स्किप न करता पहा. आणि हे ब्लाऊज सगळं पूर्ण डिझायनर ब्लाऊज बनवणार आहे मी. हे पण ब्लाऊज बॅक साईड पण डिझाईन बनवणार आहे, भाई पण डिझायनर बनवणार आहे. तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप येतील. ते अशा पद्धतीने मी आता उंची आपल्याला तयार आहे. 14 घ्यायची आहे आणि आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. ते बघा, अशा पद्धतीने शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच आता. आणि आपण घेणार आहोत गळ्याची रुंदी 2.5 इंच, मुंडा घेणार आहोत 7 इंच. पण इथं काय झालं, मला अर्धा इंच उंची अजून एक्स्ट्राची वाढवायची होती, तर ते मला लक्षात नाही राहिलं, तर मी आता ते वाढून घेते. अशा पद्धतीने आता मुंडा आपल्याला टाकायचा आहे 7 इंच. हे अशा पद्धतीने आता आपल्याला छाती टाकायची आहे पूर्ण 10.5 इंच. हे बघा, अशा पद्धतीने मी आता कशी घेतली ना, तर मी आजी लक्ष देऊन पाहिलं तर मापं वगैरे व्यवस्थित अशी कळतील. पण माप कोणतंही माप असू जा, आपल्याला स्टेप बाय स्टेपच प्रत्येकाच्या कस्टमरच्या ब्लाऊजच्या मापानुसारच ब्लाऊज स्टिच करायचं असतं. तर हे अशा पद्धतीने जर तुमचं 42 ते 44 म्हणजे 44 मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने माप टाकू शकता. ते पहा, मी आता मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. आपल्याला म्हणजे कोण आपण काढलेला आहे तिथून आपल्याला वरती 1.25 इंच यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. 10.5 इंच छाती टाकलेली आहे. 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. खाली आपण घेतलेले आहे कंबर, तर कंबर घेतलेली आहे 36, 1 इंच पूर्ण मी मार्जिन ह्याच्यासाठी बॅक साईड टक्ससाठी घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं ॲड करते. शिलाई मार्जिन जास्त ॲड केल्याने काय होतं, प्रिन्स कट जर ब्लाऊजला जर थोडं टाईट झालं तर आपल्याला ते ब्लाऊज उसवता येतं. त्यामुळं आपण थोडंसं शिलाई मार्जिन जास्तच घेतं, पण उसवायची काही गरज नाही. आत्तापर्यंत तरी शक्यतो माझ्या ह्याच्यामध्ये नाही का, अनुभवामध्ये कधी मला उसवायची गरज नाही, कारण की प्रत्येक ब्लाऊज माझं एकदम परफेक्ट असं बसतं. तर हे अशा पद्धतीने, पण तरी पण आपण एक्स्ट्रा घ्यायचं, कारण की कस्टमरचे ब्लाऊज आहेत ना कमी जास्त बॉडी होत असते, म्हणजे तब्येत होत असते. तर त्यामुळं ना आपल्याला जर शिलाई मार्जिन आपण जास्त ठेवलं तर त्यांना ते वारंवार ब्लाऊज उसवून शिलाई मारून वगैरे असे घालता येतील. त्या ब्लाऊज कधीही कुठेही वाया वगैरे जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय मार्जिन ठेवायचं. हे अशा पद्धतीने मी आता मागचा भाग कट करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं, एकदम एका साईडने आपण जे मागचा भाग कट केला तसंच आपल्याला दुसऱ्या साईडने तेच मागचा भाग आहेत ना आपल्याला कट केलेला, ते आपल्याला अस्तरवरती ठेवायचं आहे. आणि खाली आपल्याला फक्त 1.5 इंच सोडायचं पुरती बंद बाजूने, फक्त तिथून पण आपल्याला 1.5 इंच सोडायचं आणि पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी आता 2.5 इंचाचा गळा टाकला आहे. तेच आपल्याला 2.5 इंचाचा गळा मागं घ्यायचा. तुम्ही म्हणताल 2.5 इंचाचा गळा का, तर मोठ्या मापाला 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आणि छोट्या मापाला आपल्याला 2.25 इंचाचा गळा घ्यायचा, जेणेकरून छोट्या मापाचे शोल्डर उतरत असतात आणि मोठ्या मापाचे शोल्डर शक्यतो उतरत नाही. जर उतरलंच तर तुम्हाला शोल्डर अर्धा किंवा 1.5 इंच तुम्ही देऊ शकता. तर हे अशा पद्धतीने आता आपण मागच्या गळ्याचा आकार ते आपण ड्रॉ करून घेतला होता, तर आपण आता मार्क करून घेऊया पुढच्या गळ्याचा आकार. तर हे अशा पद्धतीने, तर मी आता प्रिन्स कटचा टक्स पॉईंट काढणार आहे. आणि हे 2 पीस प्रिन्स कट ब्लाऊज मी कट करते आहे डायरेक्ट अस्तरवरती. मी 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज पण कट करून टाकले, व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून पण काहीतरी फायदा वगैरे मिळेल. तुम्ही ब्लाऊज कशा पद्धतीने कट केलं जातं आणि कसं शिवलं जातं, हे दोन्ही पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत 3 पीस प्रिन्स कटचे. हे अशा पद्धतीने. तर मी आता ना ते
4 इंच टक्स हव्या का अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. त्याला मधून हे केलेलं आहे मी बघा. अशा पद्धतीने मी आकार देऊन घेते. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, अर्धा इंचवर कमी पण देऊ शकता. मी तर 2-3 आकार तुम्हाला देऊन दाखवते. हे बघा अशा पद्धतीने. आता मी इथं जे 2 इंच वाढवलेलं होतं, 2 ते 2.5 इंच तुम्ही तुमच्या छातीनुसार तुम्ही कमी जास्त वाढवू शकता टक्सची रुंदी टक्सची. तर हे पहा अशा पद्धतीने मी वरती अर्धा इंच वाढायला, अर्धा ते 1.25 इंच तुम्ही वाढवलं तरी चालेल. मुंड्याच्या साईडने खाली आपण जेवढं टक्स लावून आतमध्ये घेतलेलं होतं तितकं आपल्याला बाहेरून वाढवायचं आहे. आणि आता आपल्याला पुढचा भाग पूर्ण कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा. आता इथं खाली योगपट्टी नाही होणार कारण की हे 2 पीस आहे. तो कोणाला 2 पीस आवडतं, कोणाला 3 पीस आवडतं, कोणाला जसे ब्लाऊज बसतील तसे तुम्ही शिवून द्यायचा प्रयत्न करायचा. आणि प्रत्येक साईजचं प्रत्येक कटिंग आपल्याला आलं पाहिजे. ह्याच्यावर अवलंबून असतं की आपलं ब्लाऊजचं स्पीड किती आहे कटिंग करण्याचा, आपलं ब्लाऊज मापं टाकायच्या स्पीड किती आहे. हे प्रोफेशनल टेलरला पूर्ण पटकन जमतं. हे बघा माझ्या अगदी 9 ते 10 मिनटाच्या आतमध्ये पूर्ण ब्लाऊजचं कटिंग होतं. ते पण डायरेक्ट अस्तरवरती मापा वगैरे टाकून. आणि जर प्रिन्स कट असेल तर माझं अस्तरचं ब्लाऊज प्रिन्स कट असो किंवा कटोरी असो कोणतंही असो, माझं मी डायरेक्ट अस्तरवरती टाकलं तर मला 8 ते 9 मिनटं खूप जास्त म्हणजे झाले. ते पण कमीत कमी तर मी 7-8 मिनटामध्ये ब्लाऊजचं कटिंग करते. आणि ज्यावेळेस पेपर पॅटर्न ठेवलं ना तर त्यावेळेस पण खूप कमीत कमी वेळामध्ये 6 ते 7 मिनटामध्ये 5-6 मिनटामध्ये कटिंग होतं. हे अशा पद्धतीने आपलं कटिंग आता दोन्ही बॅक पॅटर्न आणि पुढचा पॅटर्न आपला पूर्ण तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आता आपल्याला करायची मेन आलं आपलं बाहीवर. आता आपण बाही कट करणार आहोत. तर आपण बाही कशी कट करायची आहे तर इथं आपल्याला अस्तर थोडंसं कमी पडतं आहे. तर आपल्याला अस्तरला पण जॉईंट द्यायचा आहे. तर अस्तरला जॉईंट कसं द्यायचं ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेलच. पण आता इथं काय मला हे अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे तर मी ह्याचे फक्त डिझाईनचा कटिंगचा आणि डिझाईनचा टाकणार आहे. फ्रंट साईडचं कसं शिवलं म्हणजे फ्रंट साईड कशी तयार केली ह्याचं मी व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट ब्लाऊजमध्ये तुम्हाला टाकेल नाही का शिवताना. तर हे अशा पद्धतीने. तर मी आता ना एक साईडचं जे कट करून घेतलं आहे ते आपण आहे ना त्याला त्याच्यावरती ठेवूया. कारण काय होतं मग प्रत्येक वेळेस अस्तर आपण थोडं जास्त जरी आणलं तरी थोडंसं कमी होतं, वाटोळं होतं. मग त्यापेक्षा किंवा तुम्ही असे थोडेफार जॉईंट दिले तरी आपलं ॲडजस्ट होऊन जातं. पण जॉईंट देताना खूप महत्त्वाची काळजी घेते की कुठेही कमी जास्त होऊ नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं आहे मी अर्धा इंच. इथं पहा आपल्याला आता घडी भरपूर अशी बसती आहे आणि एकदम फिटिंगमध्ये एकदम मस्त अशी बाही बसते. बघा मी आता 10 इंचची मला पूर्ण बाही तयार करायची. मी घेतली 11 इंच. हे बघा अशा त्यात बरोबर सरळ मी टेबलवरच आखून घेतले. तर कारण की आपल्याला वरती मुंडा खोली द्यायची आहे तर आपल्याला इकडच्या साईडचा कपडा यूज काही पडणार नाही. थोडंसं कमी असलं मुंड्या खोलीने तर कपडा तरीही चालतो. हे बघा अशा पद्धतीने मी ॲडजस्टमेंट करून घेतले. बाहीचा आकार वगैरे कट करून घेतला. आता आपल्याला दंडघेर वगैरे टाकायचा आहे. तर दंडघेर माझा ना मला पूर्ण 6.5 टाकायचा आहे. तर मी 7 आणि थोडंसं एक्स्ट्राचं घेतलं आहे काय दंडघेरला हे नाही. आणि खूप मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे तर त्याच्यामुळं काय होतं प्रत्येक जणीला मोठ्या साईजचं ब्लाऊज कसं कट करायचं, कसे मापं घ्यायचे हे काही समजत नाही. पण प्रत्येक साईजनुसार प्रत्येक ब्लाऊजचं हे स्टेप बदलत असतो. मेन म्हणजे टक्स पॉईंटमध्ये आपल्याला कमी मापाला 1 इंच, त्याच्यापेक्षा थोड्या मापाला 1.25 इंच, 1.5 इंच, पावणे 2 इंच, 2 इंच, 2.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला साईजनुसार टक्स पॉईंट घ्यायचा असतो. कारण की छातीचा भाग साईजनुसार कमी जास्त होत असतो. तर हे अशा पद्धतीने माझी बाही वगैरे कटिंग करून झालेली आहे. आता आपण घेऊया पूर्ण मेन ब्लाऊज पीस कट करायचं. हे पहा अशा पद्धतीचं हे ब्लाऊज पीस निघालेलं आहे. मी तुम्हाला शिलाईच्या टाईमाला साडी पण दाखवेल. माझ्याकडे डायरेक्ट साडी येते. साडीला पिकोफॉल करणे, परत ब्लाऊज कटिंग करून डिझाईन वगैरे करून स्टिच करणे आणि एकदम डायरेक्ट परफेक्ट घालण्यासाठी तयार करून देणे साडी ब्लाऊज, हे सगळं माझंच काम आहे. म्हणजे मी शिवते तर साडीला पिकोफॉल पण करून देते, म्हणजे सगळ्याच गोष्टी करते. त्याच्यामुळं मग माझ्याकडे डायरेक्ट कस्टमर साडी आणलं की डायरेक्ट साडी घेऊनच येतात. घडी डायरेक्ट मीच मोडते साडीची. अशा पद्धतीने घडी वगैरे मोजून, साडी मोजून, ब्लाऊज पीस कट करून त्याचं अस्तर आणणं, ब्लाऊज कट करणं, ते डिझाईन करायचं
करायचं असेल तर डिझाईन करणं पूर्ण मी पाहते, कारण जेणेकरून मी बाहेर काही कामं वगैरे देत नाही. कारण काय होतं, आपण हाताने आपले कामं वगैरे केले तर कस्टमर पण खुश राहतं आणि व्यवस्थित आपले गिऱ्हाईक पण टिकून राहतात. तर मी स्वतःची कामं मी स्वतःच करत असते. त्याच्यामुळं मी हुक वगैरे लावणं पण स्वतःच करते. हुक कसे लावायचे, लूक वगैरे कसे दोऱ्याची आय वगैरे कशी कट करायची, सगळे काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर मी आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. तर हे अशा पद्धतीने भाई कट करून घेतलेली. भाईला आपल्याला साईडला जॉईंट द्यायचे. तर आपल्याला भाईचा जॉईंट देता येत नसेल तर त्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. तर हे अशा पद्धतीने मी बॅक साईड पण कट करून घेतलेला आहे, भाई पण कट करून घेतलेले आहे. इथं ना काटाच्या साईडला ना कधी सेम काट येतात, तर कधी साईडनी बॅक साईडनी छोटे काट येतात आणि भाईला आपल्याला मोठे काटा असतात. तर ते आपल्याला मोठ्या काटाकडून भाई कट करायची कधीही आणि छोट्या काटाकडून आपल्याला बॅक पॅटर्न कट करायचा, म्हणजे बॅक साईडचा भाग आपल्याला कट करायचा असतो. तर हे अशा पद्धतीने मी आता ना घेतलेला आहे. बॅक साईड आणि भाई दोन्ही पण आपल्याला कट झालेला आहे. भाईला फक्त आपल्याला थोडंसं जॉईंट द्यायचं आहे, तर आपण जॉईंट देऊ शकतो कधीही. नंतर आपण शिवताना आपण थोडासा जॉईंट देऊ शकतो. ते पण आपल्याला डायरेक्ट आपला मुंड्या खोलीच्या खाली जॉईंट जातो. जॉईंट अस्तर वरती वगैरे दिसून वगैरे येत नाही. आणि हे पहा अशा पद्धतीने मी प्रिन्सचा पॅटर्न काढून घेतला, हुकलूक पॅट साईडचा. आणि आता मी प्रिन्सची कटोरी काढून घेते. तर 2 पीस प्रिन्स कट ब्लाऊज अगदी सोपं आहे, म्हणजे 4 टक्स ब्लाऊजपेक्षा पण सोपं आहे. तर आपले हे प्रिन्स कटचे ब्लाऊज 2 पीस 3 पीस कटोरी साईज ब्लाऊज हे पण आपण सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आता हे बघा माझं कटिंग वगैरे पूर्ण झाले. आता आपला मेन आहे म्हणजे शेवट, आता गळ्याचे पायपिंगची पट्टी. तर आता मला फक्त समोरच्या साईडनीच गळ्याला पायपिंग करायची आहे. थोडासा उरलेला होता कपडा, तर म्हटलं चला ह्याचीच कटिंग करून घ्यावा. आणि बॅक साईड मला डिझाईन करायची आहे, वरून लेस वगैरे लावायची आहे. तर हे अशा पद्धतीने मी आता कट करून घेतले. आता आपल्याला लटकन करायचे आहेत. तर लटकन मी एकच करणार आहे, एक लटकन, आणि त्याला पण मी खाली पोटली बटन लावणार आहे, म्हणजे पोटली बटन ते पण तयार करून डिझाईनचे. तर आपण आता कसे करणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहूया. अगोदर मी भाईचा व्हिडिओ टाकेल आणि नंतर मी पोटली बटन कसे बनवले मटक्या गळ्याचा ह्याचा बॅक पॅटर्नचा पण त्याचा पण व्हिडिओ टाकेन मी. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरभरून शेअर करा, जेणेकरून आपले चॅनल सर्वांना माहिती होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.